क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 25 आणि 26 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तो आपला टॉपिक आहे जूनमधले महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे दिवस व प्रश्न असतो. तर आज आपण जून महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहूया. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर मिळेल. चला आता आपण 25 आणि 26 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास ह्या आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केला? तर तो देश होता विद्यार्थी मित्रांनो स्लोवाकिया. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण आजचे प्रश्न पाहूया. 2026च्या भौतिकशास्त्रातील प्रतिष्ठित उल्फ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ कोण आहेत हे विचारण्यात गेलेले आहे. तर ते आहेत विद्यार्थी मित्रांनो जैनेंद्र के जैन. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. विजेते प्रोफेसर जैनेंद्र के जैन. बहुमान उल्फ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ. महत्त्वाचा शोध कंपोजिट फर्मियान्स या संकल्पनावर त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. क्षेत्र क्वांटम फिजिक्समधील फ्रॅक्शन क्वांटम हॉल इफेक्टचे ते गुण ओळखले. पुरस्कार सोहळा 18 जून 2026 रोजी इस्रायलच्या संसदेत राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. सध्याचे पद पेनिसिल्व्हानियामध्ये टेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आणि मुंबईते LTPचे संचालक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान जगात हा नोबेल पुरस्काराच्या तोंडी अत्यंत मानाचा हा पुरस्कार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, प्रोफेसर जैनेंद्र के जैन. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग मिळालेले खोरासानी चिंच म्हणजेच खोरासानी इमली हे फळ कोणत्या राज्यातलं आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश हा राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भौगोलिक संकेत GI टॅग खोरासानी चिंच मध्य प्रदेश धाड जिल्ह्यात मांडू इथला आहे. मूळ वनस्पती बाओबा झाडाचे फळ. इतिहास 600 वर्षापूर्वी अफगाण आणि अरब व्यापाऱ्याद्वारे मांडूमध्ये आगमन. वैशिष्ट्य सामान्य चिंचपेक्षा वेगळी आहे, गोड आंबट चव आणि औषधी गुणधर्मांनी भरपूर. लाभ स्थानिक आदिवासी बांधवांना हक्काची ओळख आणि मोठी आर्थिक उपजीविका. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र शासनाद्वारा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो 26 जून. 26 जूनला राजश्री शाहू महाराज यांची जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. सामाजिक न्याय दिन 26 जूनला. स्मरणार्थ राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त. घोषणावानी सुरुवात महाराष्ट्र शासनाकडून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. ऐतिहासिक महत्त्व शाहू महाराजांना 26 जून 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय समाजासाठी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली होती. उद्देश छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या आणि सामाजिक सुधारणेचा विचार जनमानसात त्यांनी रुजवले, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून 26 जून आपण साजरा करतो. त्यानंतर पुढलाच डे रिलेटेड प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 23 जूनला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक आर्थिक मंच ने प्रकाशित केलेला ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2026 म्हणजेच एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो भारत 70व्या क्रमांकावर आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे स्थान 70वा आहे. एकूण किती देशामध्ये? तर 120 देशामध्ये. सुधारणा 2025च्या तुलनेत भारतानं आपल्या क्रमवारीत 2 स्थानानं सुधारणा केलेली आहे. पहिले 3 देश कोणकोणते आहेत पाहूया. पहिल्या क्रमांकावर स्वीडन, दुसऱ्यावर फिनलँड आणि तिसऱ्यावर डेन्मार्क आहे. आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. टॉप इम्प्रूव्हमेंट. जागतिक स्तरावर ऊर्जा संक्रमणाच्या गतीमध्ये मंद आली असतानाही भारताने पायाभूत सुविधा आणि मानवीय भांडवलाची गुंतवणूकमुळे ट्रान्झिशन रेडिनन्स मध्ये उत्तम कामगिरी नोंदवली आहे. मूल्यांकन निकष. हा निर्देशांक ऊर्जा सिक्युरिटी, सस्टेनेबिलिटी आणि समानता इक्विटी या मुख्य निष्कर्षांवर देशाचे मूल्यांकन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो ही या निर्देशांची महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न. अलीकडे जून 2026 मध्ये लॉन्च करण्यात आलेले देशातलं पहिलं मूल्य आधारित निर्देशांकाचं नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ह्या निर्देशांकाचं नाव आहे BSE स्वस्तिक 100. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. नाव BSE सात्विक 100. लॉन्च केव्हा केला? 19 जूनला. BSE इंडेक्स सर्व्हिसेसद्वारा. देशातलं पहिलं मूल्य आधारित इक्विटी निर्देशांक. रचना BSE 500 मधले 100 निवडक कंपनीचा समावेश. निकष सात्विक, नैतिक, सांस्कृतिक मूल्याचे पालन करणारे कंपन्या. तत्वावर आधारित गुंतवणूक करून इच्छासाठी उत्तम पर्याय. तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक मध्ये सामील होणारा 10वा तर पहिला मध्य एशियाचा देश ठरलेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो उझबेकिस्तान. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. उझबेकिस्तान न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये सामील होणारा एकूण 10वा देश ठरलेला आहे. विशेष बँक सदस्य बनणारा हा पहिला मध्य एशियाचा देश ठरलेला आहे. बँकेची स्थापना 2015 मध्ये ब्रिक्स देशाद्वारे न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना करण्यात आली. त्याचे मुख्यालय शंघाई चीन इथे आहे. फायदा. मध्य आशियातील पायाभूत सुविधा आणि ऊर्जा प्रकल्पाचा मोठा आर्थिक निधी इथे मिळणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. पहिला ब्रिक्स MSME फोरमचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो हा उत्तर प्रदेशच्या आग्रा या शहरात करण्यात आले. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. शहर आग्रा उत्तर प्रदेश इथे ब्रिक्स MSME फोरमचे आयोजन. कालावधी 2026 मध्ये महत्त्वाचे जागतिक संमेलन. महत्त्व. भारताच्या अध्यक्षकाली सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी या पहिलेच विशेष फोरमचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी कोणती कंपनी 28वी नवरत्न कंपनी बनलेली आहे? तर ती कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. ही 28वी नवरत्न कंपनी बनलेली आहे. 27वी कोणती होती विद्यार्थी मित्रांनो? तर गार्डन शिप रिच शिपयार्ड बिल्ड अँड इंजिनिअरिंग. आणि 26वी कोणती होती? सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि 25वी कोणती होती? तर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन IRCTC. तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. 28वी नवरत्न कंपनी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. मिनीरत्न श्रेणी 1 मधून नवरत्न कंपनीला हिला मंजुरी मिळालेली आहे. मंत्रालय केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. पार्श्वभूमी 2001 पासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची उपकंपनी. फायदा. सरकारी परवानगीशिवाय एकच प्रकल्पात 1000 कोटीपर्यंत गुंतवणुकीच्या आर्थिक स्वायत्ता त्यांना मिळणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता प्राप्त करणारा जगातला 5वा देश कोणता बनलेला आहे? तो विद्यार्थी मित्रांनो तो आपला भारत देश आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. देश भारत बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता प्राप्त करणारा जगातला 5वा देश बनलेला आहे. तर 4 कोणकोणते आहेत आपण पाहूया. अमेरिका, रशिया, इस्रायल आणि चीन. त्यानंतर भारत. यंत्रणा. शत्रूचे क्षेपणास्त्र हवेत नष्ट करण्याची
द्विस्तरीय पॅड अँड AED सुरक्षा कवच. निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO द्वारा विकसित. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे जूनमधले महत्त्वाचे दिवस. तर 1 जूनला जागतिक कुटुंब दिन, 1 जूनला जागतिक दूध दिन, 1 जूनला जागतिक पालक दिन, 3 जूनला जागतिक सायकल दिन, 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन, 6 जूनला जागतिक कीटक दिन, 7 जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिन, 8 जूनला जागतिक महासागर दिन, 10 जूनला संस्कृतीमधील संवादांसाठी आंतरराष्ट्रीय दिन, 11 जूनला आंतरराष्ट्रीय खेळ दिन, 12 जूनला जागतिक बालमजुरी विरोधी दिन, 12 जूनला जागतिक मूळपिंड कर्करोग दिन, 14 जूनला जागतिक रक्तदाता दिन, 15 जूनला आसियान डेंग्यू दिन, 15 जूनला जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन, 17 जूनला जागतिक वाळवंटाकरीण आणि दुष्काळाशी लढा दिन, 19 जूनला राष्ट्रीय वाचन दिन, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन, 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन आणि 23 जूनला आंतरराष्ट्रीय विधवा दिन, 23 जूनला संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन, 24 जूनला आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमधली महिला दिन, 25 जूनला संविधान हत्या दिवस, 26 जूनला आंतरराष्ट्रीय छळाला बळी पडलेल्यांच्या समर्थन दिन आणि 26 जूनला आंतरराष्ट्रीय ड्रग गैरव्यापार आणि अवैध तस्करी दिन. ना आता पण आजच्या व्हिडिओमध्ये 26 जूनला कोणता दिवस बघितलं याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. 27 जूनला सूक्ष्म लघु आणि मध्य उद्योग दिन, 29 जूनला राष्ट्रीय सांकेतिक दिन, 30 जूनला आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन आणि 30 जूनला आंतरराष्ट्रीय संसदीय दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जूनमधले महत्त्वाचे दिवस आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर जी चालू घडामोडीची सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.